थाळी सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपण एक नवीन थाळी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे श्रावण स्पेशल थाळी। यामध्ये तुम्हाला डाळ फ्राय, भेंडीची सुकी भाजी, त्याच्यानंतर जीरा राईस अशी मस्तपैकी पूर्ण अशी व्हेज थाळी तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। तर चला आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे श्रावण स्पेशल थाळी आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद। चला आता आपण सुरुवात डाळ फ्राय पासून करूया। आता बघा इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे, तर तुरीची डाळ घेतलेली आहे, मुगाची, उडदाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आहे ना ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता बघा ही डाळ आहे ना ते मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि कुकरमध्ये ना शिजून घ्यायचे। आता तुमच्याजवळ साधावाला कुकर असेल तर तुम्ही 3 शिट्या घेऊ शकता। आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनिकचा आहे तर त्याच्यामध्ये मी लावून घेते। ही बघा आपली डाळ आहे ना ती शिजून तयार झालेली आहे। बरं, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आता त्यानंतर ना आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। आता बघा पहिल्यांदा मी कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण दालचिनी आणि लवंग घालूया, त्यानंतर आपण जिरे घालूया, आता कढीपत्ता घालूया आणि या सुक्या मिरच्या, त्यानंतर हिंग घालूया। हिंग घालून झाल्याच्या नंतर यामध्ये जाईल आलं लसणाची पेस्ट, थोडीशी आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि आता लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हा आता कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टॅमॅटो घालायचे आहे आणि टॅमॅटो आहेत ना ती फक्त मऊ करून घ्यायचे आहेत। हे बघा आपले टॅमॅटो सुद्धा ना मऊ झालेले आहेत। आता यामध्ये आपले बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया। पहिल्यांदा जाईल हळद, त्यानंतर घरगुती लाल मसाला घालूया। आता हे आपण मसाले आहेत ना चांगले परतून घेऊया आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच ना ही शिजवलेली डाळ आहे ना ती घालायची आहे। आता ही डाळ ना आपण फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आपल्याला गॅस आहे ना तो बारीक करून घ्यायचा आहे। चला आता आपली भांड्यामध्ये डाळ उरलेली आहे ती पाणी घालून काढून घेऊया। आता त्यानंतर आपण या डाळीमध्ये ना गूळ घालूया आणि हो तुम्हाला साखर घालायची असेल ना ते साखर सुद्धा घालू शकता। त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी हातावर अशी घासून घेऊया, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता जाईल कोथिंबीर। आता ही डाळ आहे ना ती आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे। ओ हो हो हो, जबरदस्त टेक्स्चर बघा तुम्ही, एकदम मस्त आलेला आहे। डाळ एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक उकळी काढायची आहे डाळीला, म्हणजे आपली डाळ आहे ना ती पूर्णपणे तयार होते। क्या बात आहे। आणि हो जर तुम्हाला ना या डाळीला तडका द्यायचा असेल ना तर तडका सुद्धा देऊ शकता। ही बघ आपल्या डाळीला ना चांगली उकळी आलेली आहे आणि आपली डाळ फ्राय आहे ना ती तयार झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला भेंडीची सुकी भाजी करायची आहे, तर इथे मी तेल तापत ठेवलंय, 1 चमचाभर घातलेला आहे। आता हे भेंडे आहेत ना या तेलामध्ये आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे।
अशी भेंडी भाजून घेतली ना तर या भेंडीचा चिकटपणा आहे ना तो कमी होतो। ही बघा तुम्ही पाहू शकता आपली भेंडी आहेत ना ती चांगल्यापैकी परतून झालेली आहे। आता यांना भेंडीला आपण काढून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे। तर इथे मी तेल तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण राई घालूया, त्यानंतर जिरं, कढीपत्ता, आता आपण ठेचलेला लसूण घालूया, त्यानंतर हिंग, थोडंसं परतून घेऊया। त्यानंतर आपण कांदा घालूया, थोडीशी कोथिंबीर आणि हे कोकम। आता कोकम यासाठी घातले का आपला पूर्णपणे ह्या भेंडीतून चिकटपणा झाला आणि सुटसुटीत होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीसुद्धा चवीला छान लागते। आता कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हळद घालूया। चला आता त्यानंतर आपण वालावरकर यांचा मॅजिक मसाला घालूया। मित्रांनो, हा मॅजिक मसाला घातल्याच्या नंतर तुम्हाला इतर कोणतेही मसाले घालायची गरज नाही, कारण का जो काही स्वाद येणार आहे ना तो या मॅजिक मसाल्यामुळेच येणार आहे। तर मित्रांनो, हा जो तुम्हाला वालावलकर यांचा मॅजिक मसाला आपल्या घरी ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत, त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून थेट तुमची ऑर्डर बुक करू शकता। तर सुद्धा रेंजमध्ये बरेच मसाले आहेत, ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता। आणि लगेच आपल्याला ही भेंडीसुद्धा घालायची आहे, परतून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, पुन्हा एकदा परतून घेऊया। आता परतून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजून द्यायचे। आता एका बाजूला आपण जिरा राईस तयार करून घेऊया। त्या पातेल्यामध्ये ना मी तेल घातलेलं आहे आणि इथे बघा मी बासमती तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिरं घालूया। आता त्यानंतर आपण हे तांदूळ आहेत ना ते घालूया। आणि तांदूळ आपल्याला थोडंसं परतून घ्यायचे आहे जिऱ्यामध्ये। परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाणी घालूया। आता आपल्याला हा जिरा राईस सुटसुटीत करायचा आहे। ते मी 1.5 कप तांदूळ घेतलेत ना तर 2.5 कप पाणी घालते। आता यामध्ये आपण मीठ सुद्धा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। चला आता आपण झाकण काढूया। हा ही बघा आपली भेंडीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। त्यानंतर आपण ओल्या नारळाचा कीस घालूया, पुन्हा एकदा परतून घेऊया। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे। आता आपण थोडासा मिक्स करून घेऊया, वरखाली करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता भातातला पाणी आहे ना तो कमी झालेला आहे, पण पूर्णपणे आपलं पाणी आहे ना तो आटलेला नाहीये। म्हणून आपण काय करूया, चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅस आहे तो बारीक करायचा आहे आणि 3 मिनिटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे। हो, म्हणजे आपला हा जो बासमती तांदूळ आहे तो एकदम सुटसुटीत तयार होईल ना। हो, चला आता आपण भात सुद्धा तपासूया। हा बघा आपला जिरा राईस तयार झालेला आहे। तर हा बघा मोकळा मोकळा झालेला आहे, सुटसुटीत एकदम। चला आता आपण गॅस सुद्धा बंद करून घेऊया। पाहिलीत किती एकदम जबरदस्त आपली इथे थाळी तयार झालेली आहे। वेळ सुद्धा कमी लागतो आणि त्या कमीत कमी वेळामध्ये प्रिपरेशन कसं करायचं हे आता तुम्हाला समजलंच असेल, म्हणून पटकन तयारीला लागायचं आहे। आणि आजची ही थाळी नक्की ट्राय करा। ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।